जय श्री कृष्ण माऊली। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। तुका म्हणे छंदे मन वेधिले गोविंदे। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। 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 तुकाराम महाराज काय म्हणतात? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। ह्या गोकुळीच्या सुखामध्ये अंत पण नाही आणि लिहिल्या पण जात नाही, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे। आपण जे सुख भोगतो ते क्षणिक सुख असतं, पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। त्याला अंतच नाही आणि आपण लेखणीने लिहू पण शकत नाही का एवढं सुख आहे ह्या गोकुळामधलं। कसं सुख आहे वर्णनच करू शकत नाही गोकुळच्या सुखाचं। काय जादू असेल त्या गोकुळच्या सुखामध्ये आपण कधी बघितली की आपण कधी ऐकली? काय असेल आणि कसं असेल ते गोकुळचं सुख वर्णनच करू शकत नाही हो। व्यास ऋषीला पण वर्णन करणं शक्य नाही झालं, एवढं ते गोकुळचं सुख आहे आणि आनंद आहे। तर आपण पण श्रीकृष्ण जन्म उत्सव करून ते सुख उपभोगू शकतो की नाही? म्हणून आपण पण श्रीकृष्ण उत्सव करायचा आहे आणि असं वाटलं पाहिजे आपल्याला की आपण गोकुळामध्येच आहोत। श्रीकृष्ण भगवंत जन्माला आलेले आहेत आणि काय त्या गोपिका धावत आहेत। वाटी थाटीमध्ये सुंटवडा घेतलेला आहे, वाण भरलेला आहे आणि त्या नंदाच्या घरी गेलेल्या आहेत त्या गोपिका। नंद राजाला एवढा आनंद झालेला आहे, म्हातारपणी त्या नंद राजाला मूल झालेला आहे, म्हणून पूर्ण गोकुळ नगरी सजून गेलेली आहे त्या जन्म उत्सवामुळे। कोणी गुढ्या लावतात, कोणी तोरणं लावतात, आनंदी आनंद आहे। कोणी वाण घेऊन जातं यशोदेच्या घरी, कोणी सुंटवडा घेऊन जात आहे, कुणी कुणी पाणी भरत आहे त्या यशोदेच्या घरी, हेल घालतात। जुने लोक हेल घालायचे, लई दिवसांत मूल झालं ना की त्या दाम्पत्याच्या घरी हेल घालतात। तसं गवळणी पाणी भरत आहेत यमुनेचं त्या नंदाच्या घरी आणि काय आनंद, काय उत्सव, वर्णन करणं म्हणजे खूप शक्यच नाही असा तो उत्सव त्या नंदाच्या घरी चालू आहे। नंद राजाला तर एवढा आनंद झालेला आहे, वस्त्रदान करत आहे, तर कोणाला हत्ती, कोणाला घोडेदान, अन्नदान, सगळं काही दान करत आहेत नंद राजा, कारण माझ्या घरी मुलगा झालेला आहे, भगवंत जन्माला आलेला आहे। नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, असं म्हणून त्या गोपिका एवढ्या आनंदात आहेत आणि भारावून गेलेल्या आहेत त्या श्रीकृष्ण जन्मामुळे, एकमेकीच्या घरी गेलेल्या आहेत। अगं तुला माहिती आहे का, नंदाच्या घरी भगवंतांनी अवतार घेतलाय म्हणे। चला चला बघूया आपण। सगळ्या जणी गेलेल्या आहेत नंदाच्या घरी आणि त्या श्रीकृष्णाला मात्र निहाळून बघत आहेत।
एक म्हणते कसा दिसतो ग, कोणासारखा दिसतो ग, यशोदेसारखा आहे का? पण यशोदा गोरी आहे ग, ह्याचा सावळा वर्ण वाटतो. मग नंदासारखा वाटतो, नंदासारखा पण नाही वाटत. मग हा आहे तरी कोणासारखा? ह्याचा रंग तरी कसा आहे? अहो, भगवंताचा रंग कसा सांगणार? आपण एक जीव आहोत आणि तो परात पर परमेश्वर आहे, आणि त्याचा रंग तुम्हाला कसा समजणार? तो कसा समजणार कोणासारखा आहे म्हणून? नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण छाया. कसा सांगायचा हो तो? काय वर्णन करावं त्याचं? शक्य नाही हो एका तोंडाने वर्णन करणं. 4 मुखाचा ब्रह्मदेव, 5 मुखाचा महादेव, 7 मुखाचा कार्तिक स्वामी, 1000 मुखाचा शेष थक्क झालेले आहेत. समुद्राची शाही केली आणि जमिनीचं जर पाटी केली ना, तरी पण ह्याचं वर्णन करणं शक्य नाही, ह्याचा रंगरूप सांगणं शक्य नाही. हा निर्गुण निराकार परात्पर परमेश्वर आहे आणि हा सगुण रूपात या नंदाच्या घरी अवतार घेतलेला आहे. तर ह्याची लीळा आपल्याला कळणार तरी कशी? पण एक आहे बघा, कसा तो चित्तचोर आहे बरं का. जन्मल्यास त्या गोपिकांचं चित्त चोरून घेतलं की. अहो, त्यांना 5 मिनिटं ही चैन पडत नव्हती. एक दिवस जर श्रीकृष्णाला नाही पाहिलं ना, तर त्यांचा जीव कासावीस होत होता का आज मी कृष्णाला पाहिलंच नाही. म्हणून त्या काहीतरी बहाणा करायचा आणि त्या नंदाच्या घरी जायचं आणि भगवंताला डोळे भरून बघायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. भगवंत आता रांगायला लागलेले आहेत, बोबडं बोबडं बोलत आहेत. आणि श्रीकृष्णाने यशोदेला म्हणावं, आई, की यशोदेला एवढा आनंद होत होता का यशोदा भारावून जात होती. कान्हा बोल एकदा परत आई, असं म्हणून तिने बोलावं आणि म्हणावं, तुला काय पाहिजे कान्हा, सांग, मी सगळं काही द्यायला तयार आहे कान्हा, तुला काय पाहिजे. मग यशोदा घुसळण घुसळत असते. घुसळता मग कृष्ण म्हणतो, आई, तो घुमघुम आवाज येतो ना ग, तो मला दे. असं म्हणल्यावर काय देवावं त्या यशोदेनं. कान्हा, अशक्यच गोष्टी कशा मागतो रे. डेऱ्यातला घुमघुम आवाज कुठं देता येत असतो का. देव आता गुडघ्यावर रांगत आहेत. रांगू लागले अंगणी माथा जाऊळाची येणी, रांगू लागले अंगणी माथा जाऊळाची वेणी, रांगू लागले अंगणी माथा जाऊळाची वेणी. रांगता रांगता भगवंत मात्र पूर्ण गोकुळभर आता खोड्या करत आहेत. खोड्या करता करता यशोदा गरहाण्याला कंटाळलेली आहे आणि यशोदा म्हणते, कान्हा, आता तू गायी घेऊन वनात जा. मग श्रीकृष्णाला तर तेच पाहिजे. गोपाला म्हणजे गोरक्षक, गायीचं रक्षण करणारा. म्हणून तर म्हणतात, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गायीला पाळणारा श्रीकृष्ण परमात्मा आणि आता त्या गायी वनात घेऊन चाललेला आहे. ह्या गोकुळच्या सुखाचं वर्णन करणं शक्य नाही. स्वर्गामध्ये देवांना असं वाटत होतं, खरोखर हा परमात्म्याचा अवतार आहे का. म्हणून देव अनेक हे करून भगवंताची परीक्षा घेत होते. जेव्हा समजलं हा भगवंत आहे आणि साक्षात परात्पर परमेश्वर आहे, तेव्हा त्या देवांना एवढा आनंद वाटला
आणि त्या गोकुळातलं सुख बघून त्यांना मत्सर वाटायला लागला का आम्हाला पण असं सुख भेटावं, म्हणून त्या देवांनी माहितीये काय केलं, काल्याची मिशे जळी देव झाले माशे. ह्या देवांनी काय केलं, श्रीकृष्ण परमात्म्याचा काला खाण्यासाठी या देवांनी त्या यमुनेमध्ये माशे होऊन बसलेले आहेत. पण श्रीकृष्ण परमात्म्याला मात्र समजलं आणि परमात्मा त्या गोपाळांना काय म्हणतात, शिदुऱ्या सोडलेल्या आहेत आणि एकमेकाच्या मुखामध्ये त्या भरवत आहेत. पूर्ण गोपाळकाला केलेला आहे. कोणाचं इतकं उष्ट त्याला काही नव्हतं. सगळ्यांचं एकत्र करावं आणि एकमेकाच्या मुखात तो काला घालावा एवढा आनंद वाटत होता. आणि आनंदाने तो भगवंत सवंगड्याला खाऊ घालत होता. देवाला वाटत होतं का आम्हाला पण तो काला भेटावा, पण श्रीकृष्णानं मात्र तो काला त्या देवांना मिळू दिला नाही. मग गोपाळ पोटभर जेवलेले आहेत आणि श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही आज यमुनेमध्ये हात धुवू नका बरं का. अहो, जो हात धुवायला जाईल ना तो तिथेच गुंतून बसेल बघा. त्यामुळे आज हात मात्र यमुनेत धुवायचे नाही. भगवंत जसं सांगेल तसं ते गोपाळांनी ऐकावं आणि तो सेनापती म्हणून त्या गोपाळांनी त्यांना स्वीकार करावं. पण काही ब्राह्मण मात्र ते कृष्णाला मानत नव्हते. त्यांना माहिती नव्हतं हा परब्रह्म भगवंत आहे म्हणून. ते म्हणायचे ह्या गवळ्याच्या कार्ट्यानं पूर्ण नासवून टाकलंय आमचं यज्ञ याग तप जप हे सगळं विसरलेलं आहे आणि ह्या गवळ्याच्या कार्ट्यानं मात्र त्रास दिलेला आहे, म्हणून ते ब्राह्मण गोकुळ सोडून गेलेले आहेत. लांब जाऊन ते राहत होते. तेवढ्यात एक दिवस भगवंत गायी चारण्यासाठी वृंदावनात गेलेले आहेत आणि मुद्दामून शिदुऱ्या विसरून ठेवलेल्या आहेत. कारण त्या ब्राह्मणांच्या पत्न्या जे होत्या ना त्या ईश्वर भक्ती करणाऱ्या होत्या, म्हणून श्रीकृष्णाला त्यांच्या हातचं खायचं होतं. म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, जा आणि त्या ब्राह्मणाला सांगा का श्रीकृष्ण परमात्मा आलेले आहेत आणि ते भुकेलेले आहेत. हे मुलं गेलेत आणि सांगितलं, पण त्या ब्राह्मणाने मात्र हकलून लावलं, आमचा यज्ञ राहिलेला आहे, नैवेद्य बाकी आहे आणि ह्या गवळ्याच्या कार्ट्याला कुठून जेवण देणार, असं म्हणून त्या ब्राह्मणाने वापस पाठवलं. मग परमात्मा म्हणतात, तुम्ही त्यांच्या पत्न्या ज्या आहेत ना त्यांच्याकडे जा. मग परत गवळी तिकडे गेलेले आहेत आणि त्यांना समजलं श्रीकृष्णाने शिदोरी मागितली. एवढा आनंद वाटला, त्यांनी पूजेचं ताट सजवलं आणि शिदोरी घेतलेली आहे आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याकडे निघालेल्या आहेत. तेवढ्यात एक ब्राह्मण तिथे आला आणि त्याची बायको चाललेली असताना त्यांनी बघितलं आणि सांगितलं, तू त्या गवळ्याच्या कार्ट्याला भोजन घेऊन चाललेली आहेस, इकडे यज्ञ चालू आहे आणि तू भंग केलेला आहेस, असं म्हणून त्या गवळणीला बांधून ठेवलं त्या ब्राह्मणानं. आणि बांधल्यावर मग ती गवळण म्हणते, तू फक्त शरीराचा वाली आहेस, माझ्या आत्म्याचा नाही, मी चालले, तुला सोडून चालले, असं म्हणून ती गवळण तिनं प्राण सोडला आणि ती श्रीकृष्णामध्ये लीन झाली. ह्याला म्हणतात भक्ती आणि याला म्हणतात प्रेम. पण हे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच हे भेटतं, बाकी कोणाला भेटत नाही. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळाचं सुख फक्त ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतं, बाकी कोणाला मिळू शकत नाही. हेच मला सांगायचं आहे का भगवंत कृपा करील आणि आपण पण त्याचं गुण वर्णन केलं पाहिजे आणि त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाल कृष्ण महाराज की जय.